स्पर्धा आहे। कालच्या रजनीमध्ये आपण सर्वांनी या स्पर्धेचा सहवास लुटला। कालचा पहिली डे नाईट होती आणि त्या पहिल्या डे नाईटमध्ये जर बघायला गेले तर आपण सर्वांनी बेधुंद पद्धतीने मात्र ही संपूर्ण स्पर्धा एन्जॉय केली आणि आता आपण दुसरा डे नाईट फॉर्मॅट बघतोय आणि मैदानामध्ये पहिलाच सामना या दोन संघांमधून आपल्याला बघायला मिळतोय। तिकडे आमचे दोन ऑफिशियल अंपायर देखील इंटर होत असताना आपल्याला बघायला भेटत आहेत आणि विनंती असेल स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली टीमला की आपला 12th मॅन नाहीये, 12वा प्रतिनिधी आमच्याकडे लावून द्यायचा आहे, पाठवून द्यायचा आहे। आणि सर्व टीम स्क्वॉडला विनंती असेल की आपण आपल्या डगआउट मधून तिथे बसून राहायचं आहे, लक्षात ठेवा। तिकडे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहेत। त्यानंतर आपण बघू शकतोय पहिल्याच ओव्हरमध्ये सध्या श्री गणेश कोलिवली संघाकडून बॉलिंग मार्कवरती हर्षद या गोलंदाजाला आपण बघाल दुसऱ्या डे नाईट फॉर्मॅट मधील पहिलाच बॉल तिकडे टाकून झाला आणि पहिल्याच बॉलवरती तिकडे ऑफिशियल अंपायर जर बघायला गेलं तर नक्कीच आपल्या दिशेने वळत असताना आपण बघू शकतोय। भरपूर पद्धतीची हाईट होती आणि त्यानंतर पंचांनी मात्र हा चेंडू लगेच दर्शवलाय। पहिला चेंडू वाईड 1 रन्स इथे मैदानामध्ये मिळत असताना फलंदाजी करणारे आपण बघू शकतोय स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली टीमला। आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो आमचे माननीय श्री शंकरप्पा माळी यांच्याकडनं अंकुश डांगरेच्या प्रत्येकी झेलसाठी मात्र नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथे लावलेलं आपल्याला बघायला भेटत आहे। बरोबर मैदानाच्या आतमध्ये खूप सुरेख फटका होता। मिडॉनचा फिल्डर उपस्थित क्षेत्रामधून खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय। या चेंडूवरती मात्र तिकडे एक सिंगल नक्कीच मिळत असताना आपल्याला बघायला भेटते। धावफलकावरती आपण बघाल सध्या 2 धाबा बनल्यात आणि तिकडे मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना आपण बॅटर अजय या फलंदाजाला बघतायत। मॅचची पहिली इनिंग सुरू आहे आणि या इनिंग मध्ये आपण खूप चांगलं क्रिकेट बघतायत। बॅटची टॉप एज होती, शॉट फाईनला क्षेत्ररक्षक करतोय सुका आणि हा चेंडू इनफिल्ड मधून ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्वर लेगला पूर्णपणे क्रॉस करत पहिलाच हा चेंडू पाठवून दिलाय। फलंदाज अजयने सीमा पार शॉट स्क्वेअर लेगला बीट करत आलाय। हा चौकार नक्कीच आपण बघू शकतोय वाकस चषकाची चर्चा जर बघायला लागलं तर संपूर्ण या रायगड जिल्ह्यामध्येच नसून तर ठाणे जिल्ह्यामध्ये देखील झालेली बघायला मिळते आहे। कारण त्यांची मेहनत ही त्यांना मात्र आज भरपूर पुढे जाण्यासाठी यशस्वी पद्धतीनं मात्र आपण झालेली बघतोय आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या सामना मात्र आपण खूप चांगला एन्जॉय करतोय। गोलंदाजी मार्कवरती हर्षद होते। हा चेंडू जर बघायला गेलं तर आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बाहेरनं टाकलाय आणि तिथे पंचांनी दर्शवलाय व्हाईट बॉलचा इशारा। बरोबर तिकडे मैदानामध्ये आपण अतिरिक्त रन्स खर्च करत असताना गोलंदाजाला बघतायत आणि याच दरम्यान तिकडे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय अजून एक चांगलासा चेंडू गोलंदाज हर्षद मात्र या स्पेलमध्ये टाकतोय। परफेक्टली पहिलं पॉवर प्ले आपण बघतायत आणि या पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत असताना श्री गणेश कोलिवली संघाकडून हर्षद या गोलंदाजाला बघाल बंधनकारक क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामधून गोलंदाजी फेकत असताना हर्षद हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये खूप भन्नाट गतीने मात्र गोलंदाजी करतायत। चांगलं क्रिकेट तर खेळावंच लागेल कारण चांगलं क्रिकेट खेळल्यानुसार चांगलं असं नाव मिळत असतं आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या हर्षदला बघतोय फुल टॉस बॉल होता मिड ऑफला फक्त आणि फक्त चांगल्या पद्धतीनं टच केलं। फिल्डर बघायला गेले तर मिड ऑफचे पोहोचले बॉलला पकडून फेकलं तोपर्यंत तिकडे फलंदाजाला मात्र यशस्वी एक सिंगल आपल्या बॅटमधून मिळवली आणि इथून या सिंगलने धावफलकावरती आपण बघाल 8 धाबा लागत असताना सध्या तरी आपण बघू शकतोय बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली संघाचा ओहो या क्षणी झुकून खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु कक्ष यावेळेला जर बघायला गेलं तर बॅटचं थोडंसं क्रॉस राहिलंय आणि आता शॉट थर्डमॅनला मनवलंय सेलिब्रेशन कारण तिकडे मिळाली आहे हर्षदला या ओव्हरमध्ये सफल विकेट। फलंदाज इथून बाद
लाख मोलाचं त्यानं ठेवलं या बक्षीस साऱ्या सामना वीराला नजराना आहे खास ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना वीराला सन्मानित ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना वीराला सन्मानित वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित बरोबर आपण बघू शकतोय खूप सुरेख पद्धतीने मॅच मध्ये मात्र नक्कीच महत्त्वाचा सिग्नल आला तो म्हणजेच श्री गणेश कोलिवली संघाला मिळाला सफल विकेट मॅच मध्ये इथे सध्याच्या घडीला आणि आपण बघू शकतोय इथे एक गोड व्यक्तिमत्व अगदी आपण बघाल माननीय श्री निलेश दादा तांबोली यांच्याकडनं जर बघायला गेलं तर नक्कीच श्री गणेश कोलिवली टीमला विकेट हॅट्रिक असो किंवा षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक यासाठी जर बघायला गेलं तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथून लावलं जात आहे खूप चांगलं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतोय मागे सरकले डिलिकेट टच केलं थर्डमॅनला स्वीपर झोनमध्ये आज चेंडू स्टॉप केला आणि एक सिंगल या चेंडूवरती तिकडे खेळपट्टीवरती मात्र नक्कीच मिळाली आहे आणि पंच दाखवत आहेत की मैदानामध्ये सध्याच्या घडीला इथे पहिलं पॉवर प्ले संपलं आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघू शकतोय बॅटिंग करत असताना सध्या तरी या मॅचमध्ये थेट आपण बघतायत स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली टीमला आणि या पिंपलोली संघ बॅटिंग करत असताना फर्स्ट ओव्हरमध्ये या धावफलकावरती आपण बघू शकतायत सध्या तरी 8 धावसंख्येवरती पोहोचली आहे 8 धावा धावफलकावरती लागत आहेत खूप मोठ्या प्रमाणाची स्पर्धा आपण बघतोय आणि त्यानंतर KTC लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक देखील या स्पर्धेचा नक्कीच आनंद लुटत असताना आपल्याला बघायला भेटत आहेत फास्ट घ्यायचं आहे दोन्ही टीमला विनंती आहे कारण इथे वेळ फार महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे आपण स्पीडअप घ्यायचं आहे 20 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 षटकं फेकायचीच आहेत त्यामुळे आपण लवकर घ्यावं अधिकचा वेळ खर्च करायचा नाही आहे पहिलं षटक आपण पाहिलं हर्षदने खूप चांगली गोलंदाजी केली त्या स्पेलमध्ये खर्च केल्या फक्त 8 मिळाला एक सफल विकेट आणि आता षटक नंबर 2 ला सुरुवात होती आणि तिकडे मैदानामध्ये आपण पाहू शकतायत सध्याच्या घडीला ओव्हर दी विकेटनं दुसरं षटक फेकत असताना आपण तेजस या गोलंदाजाला बघाल बरोबर तिकडे आपण बघू शकतोय दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होतोय तिकडे तेजस मैदानाच्या आतमध्ये या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय श्री गणेश कोलिवली संघाकडून आणि आता इकडे स्ट्रायकर एंडला आपण बघू शकतोय स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली संघाचा एक ताबडतोड फलंदाज म्हणजेच गणेश पॉपिनक्रीच्या समोर स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय सॉरी अजय आपल्याला बघायला मिळत आहेत स्ट्रायकर एंडवरती फलंदाजी करत असताना भरपूर मोठं नाव आहे या फलंदाजाचं खरं तर पिंपलोली संघाकडून परंतु ते सिद्ध करावं लागेल ओहो या क्षणी फुल टॉस बॉल होता गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आहे फाईन मिड विकेट झोनमध्ये फिल्डर उपस्थित आहेत त्या उपस्थित क्षेत्रामधून जर बघायला गेले तर खूप सुरेख क्षेत्ररक्षण राहिलं फिल्डिंग जबरदस्त राहिली मैदानामध्ये तिकडे फलंदाज अजय मात्र या चेंडूवरती 2 रन्स मिळवत असताना जाणवतो आहे अशा प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल कारण 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांमध्ये तुम्हाला फाईट करण्यासाठी समोर एक चांगलं लक्ष नियंत्रणामध्ये करावं लागेल निर्माण आणि त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचं क्रिकेट खेळणं फार महत्त्वाचं आहे ओहो याही क्षणी मैदानामध्ये तिकडे सुरेख बॉल आपण बघू शकतोय लॉफ करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटवरती अबतसं कनेक्शन राहिलं नाही आहे टॉपेज घेऊन हा चेंडू शॉट फाईनला अडवला 38 सर्कल झोनमध्ये तिथे मिळते आहे या बॉलवरती एक महत्त्वाची सिंगल आणि इथून आपण बघू शकतोय बॅटिंग करत असताना स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली संघ या धावफलकावरती सध्या तरी 11 या धावसंख्येवरती पोहोचली आहे 11 धावा धावफलकावरती लागल्यात स्ट्राईक रोटेट झाली आहे स्ट्रायकर एंडला गणेशला पण बघतायत आणि सामना खूप चांगला सुरू आहे ओहो या क्षणी शॉर्ट बॉल होता आडव्या बॅटनं मात्र फिरवून खेळलेला फटका आपण बघू शकतोय बॅटर गणेशच्या बॅटमधून परंतु तिकडे प्रोटेक्शन मिड विकेटला क्षेत्ररक्षणामधून आपल्याला बघायला मिळत आहे आणि याही चेंडूवरती खेळपट्टीवरती एक सिंगल आपल्याला बघायला भेटती आहे अधिकचा वेळ इथे या मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय संपूर्ण दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून कारण सेट होण्याची गरज आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज वेळ घेत आहेत परंतु स्ट्रायकर एंडला आलेत अजय आणि त्याने केलाय मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटचा वार हा बॉल पाठवून दिलाय फायदेशीर या 4 धावेसाठी चौकार
अगदी आपण बघू शकतोय मैदानामध्ये खूप चांगला फटका येत असताना बघायला मिळाला. तिकडे फलंदाज अजयच्या बॅटमधून आणि या चौकाराची फार गरज होती या धावफलकाला, कारण थोडंसं लो स्ट्रॅटेजी होती या स्कोरबोर्डवरती बॅटिंग करत असताना इथे पिंपलोली संघाची. परंतु अजयच्या बॅटमधून तिकडे एक चांगला स्ट्रोक आला आणि आता इथून हा धावफलक वेगातून पुढे पोहोचलाय आणि सध्या तरी 1 लॉस होत असताना 16 धावसंख्येवरती हे धावफलक पोहोचलाय. मानाची स्पर्धा आणि मानाचा क्रिकेटचा खेळ आपण सर्वजण इथे बघतोय. तिकडे मैदानाच्या आतमध्ये भरपूर गतिमान चेंडू होता. फिल्डर तिकडे थोडेसे फंबल राहिले आणि त्यानंतर खेळपट्टीवरती आपण बघू शकतोय या चेंडूवरती तिकडे एक सिंगल मात्र नक्कीच कन्वर्ट होत असताना बघायला भेटते आहे. जिथे संधी मिळते त्या संधीचा फायदा मात्र नक्कीच तिकडे दोन्ही बॅटर घेत आहेत, कारण लक्ष फार मोठं बनवायचं आहे. समोर जर बघायला गेलं तर एक चांगला संघ आहे आणि त्या संघासमोर खेळण्यासाठी बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज मोठ्या हिमतीनं रन्स बनवत आहेत. ओहो, बॅटच्या समोर बॉल होता. मिड विकेटला फटका खूप चांगला बघायला भेटतोय. तिकडे सध्या शतरक्षक मिडॉनला आपल्याला पाहायला मिळतील आणि बॉल पकडून फेकला तोपर्यंत मैदानामध्ये या चेंडूवरती भेटली गेली एक सिंगल आणि पंच सांगतायत की मैदानामध्ये दुसरं षटक देखील संपलंय. या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना आपण तेजसला पाहिलं आणि तेजसने या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना खर्च केल्यात त्या म्हणजेच 10 आणि इथून जर बघायला गेले तर 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये आपण बघू शकतोय स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली संघ सध्या धावफलकावरती पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. 18 धाबा धावफलकावरती लागल्यात. तिकडे वारंवार चर्चा होतीये सध्या घडलेल्या या सामन्याची आणि त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेची, कारण संपूर्ण स्पर्धा जर बघायला गेले तर नक्कीच आपण बघू शकतोय माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्या आयोजनातून खरं तर साक्षात हा प्रसिद्ध झालेला चषक म्हणजेच वाकस चषक 2025ची स्पर्धा आणि संपूर्ण आमच्या ऑर्गनाइज कमिटीची मेहनत या स्पर्धेच्या मागे आपल्याला बघायला भेटते आहे. अगदी 2 षटकं संपली आहेत. 18 धावसंख्येवरती हे धावफलक पोहोचलंय. तिकडे मैदानामध्ये आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील फैलाव होतोय आणि तदनंतर आपण बघू शकतायत मैदानामध्ये सध्या 3ऱ्या ओव्हरला सुरुवात केली जाते आणि मैदानामध्ये बॉलिंग मार्कवरती इथे मैदानामध्ये श्री गणेश कोलिवली संघाकडून राजेश ओव्हर दी स्टंप्सनं सज्ज होतो आहे. 3रं षटक आणि क्षेत्ररक्षणामध्ये बदल राहिलाय. ओहो, या क्षणी स्लोवर गतीचा बॉल होता. बॅटची थोडीशी टॉपेज लागली आहे आणि मॅच मध्ये आता दुसरं सेलिब्रेशन मनवलंय श्री गणेश कोलिवली टीमनं, कारण राजेशला मिळालाय पहिल्याच बॉलवरती 3ऱ्या षटकामध्ये हा महत्वाचा सिग्नल. ओयूटी आउट. फलंदाज बाटीज आहे. लाख मोलाचं त्यानं ठेवलं या बक्षीस, साऱ्या सामना वीराला नजराना आहे खास. ऋषी मोरे बंटी माली करते सामना वीराला सन्मानित. ऋषी मोरे बंटी माली करते सामना वीराला सन्मानित. आणि याच दरम्यान आपण बघू शकतोय इथे गोड व्यक्तिमत्व उपस्थित झाले होते. त्यांच्या छोट्याशा शुभ सन्मानाच्या दिशेने आपण जातोय. आपण बघू शकतोय माननीय श्री सूरजदादा घोडविंदे इथे उपस्थित आहेत. तर नक्कीच दादांच्या छोट्याशा शुभ सन्मानाच्या दिशेने आपण जातोय आणि नक्कीच दादांना विनंती करेन की हा छोटासा शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. स्पर्धा भरपूर चांगली आहे आणि प्रत्येकी पाहुण्यांचा शुभ सन्मान केला जातोय आणि इथे आपण बघू शकतोय अगदी इथे माननीय श्री सूरजदादा घोडविंदे इथे आलेत आणि हा शुभ सन्मान इथे होत असताना आपल्याला बघायला भेटतोय आणि हा शुभ सन्मान आमच्या राजूदादा यांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच हा छोटासा शुभ सन्मान इथे होत असताना आपल्याला बघायला मिळेल. भरपूर चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला बघायला भेटतंय. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणून ज्यांना ओळखलं जातं असं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची उपस्थिती याच दरम्यान राहिली होती आणि त्यांचा एक छोटासा शुभ सन्मान मात्र या व्यासपीठावरती होत असताना आपल्याला बघायला भेटतोय. आणि अजून एक छोटासा शुभ सन्मान आपण करतोय. सन्माननीय आदरणीय आमचे सुभाषदादा सोनवणे यांना देखील विनंती असेल की आपलाही एक हेतुजित मान आणि शुभ सन्मान इथे होत असताना आपल्याला बघायला भेटतोय. आणि हा छोटासा शुभ सन्मान करण्यासाठी मी आमचे माननीय श्री विष्णू आप्पा पवार
यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण नक्कीच दादांचा यथोचित मान आणि शुभ सन्मान इथे संपन्न करायचा आहे। आणि आपण बघू शकतोय ज्यांच्या अगदी संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा भरलेली आपल्याला बघायला भेटते आहे, माननीय श्री मंगेश दादा पवार यांचे पिताश्री आपण बघू शकतोय। नक्कीच विष्णू अप्पा पवार यांच्या शुभास्ते मात्र नक्कीच तिकडे दादांचा यथोचित मान आणि शुभ सन्मान होत असताना आपल्याला बघायला भेटतोय। थेट बघायला गेलं तर नक्कीच एक गोड व्यक्तिमत्व अगदी आदरणीय सुभाषदादा सोनवणे इथे उपस्थित राहिले होते, त्यांचा यथोचित मान आणि शुभ सन्मान इथे संपन्न होतोय। तदनंतर आपण लगेच सामन्याच्या दिशेने जातोय। तिकडे मला वाटतंय सध्या तरी तिसऱ्या विकेटचं पतन लागलंय फलंदाजी करत असताना। थेट आपण बघू शकतो या मॅचमध्ये स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली संघाला आणि तिकडे आता बॅटिंग करण्यासाठी अजून एक चांगला बॅटर इथे इंटर होतोय भरत। आणि याच दरम्यान मी विनंती करेन अगदी आमचे आदरणीय दोंडूदादा खांबाले आणि अगदी आदरणीय आमचे नारायणदादा सोनावणे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनाचं व्हायचं आहे। भरपूर चांगली स्पर्धा आहे, चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे। आणि तिथे सध्या तरी गोलंदाजी करत असताना तिसऱ्या स्पेलमध्ये राजेश हा गोलंदाज मात्र आपल्या बोटांची जादू साक्षात या मैदानावरती दाखवत असताना बघायला भेटतो आहे। ओहो, या क्षणी खोला टाकलेला बॉल होता, चांगलासा फटका मिडॉनचा फिल्डर थोडासा जर बघायला गेलं तर घाई करत असताना जाणवलाय। मिड विकेटचं प्रोटेक्शन तिकडे बॉलवरती पोहोचलंय आणि पंच सांगतायत की या चेंडूवरती तिथे मैदानामध्ये बॅटिंग करत असताना सध्या 2 रन्स आलेत आणि षटक नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत आहे। आणि 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना आपण बघू शकतायत या सामन्यामध्ये सध्या तरी स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली संघ मात्र या धाफलकावरती थोडासा अडथळलेला आपल्याला बघायला भेटतो आहे। 24 धाबा धाफलकावरती लागल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। हा डाव थोडासा लो स्ट्रॅटेजीचा आपल्याला बघायला भेटतोय, परंतु अजून देखील 2 षटक आहेत आणि डावामध्ये जर आक्रमकता सिद्ध झाली तर एक चांगलं फायटिंग टोटल बनवू शकतंय या मॅचमध्ये पिंपलोली संघासाठी। खूप चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला भेटतंय आणि मैदानामध्ये सध्या तरी आपण तीन षटकं संपली आहेत। तिकडे मैदानामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन होत असताना आपण पाहाल क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चेंज होत आहे। 5 फिल्डर आता पुन्हा एकदा बॉडी लाईन झोनमध्ये ॲड झालेत, त्यामध्ये आपण बघू शकतोय पॉईंट कवर उपस्थित ठेवलाय। शॉर्ट मिड ऑफ च्या बाजूला एक क्षेत्ररक्षक म्हणजेच एक्स्ट्रा कव्हरला 38 सर्कलमध्ये एक फिल्डर आपल्याला बघायला मिळतोय आणि मिड ऑफ मिड ऑन आणि मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असं क्षेत्र सेट झालंय आणि मैदानामध्ये षटक नंबर 4 ला सुरुवात झाली आहे। आणि तिकडे पहिलाच बॉल जर पाहिला तर मैदानामध्ये फेकत असताना गोलंदाज हर्षद या ओव्हरमध्ये जर पाहिला तर नक्कीच अतिरिक्त फेकत असताना आपल्याला बघायला भेटतो आहे। एका धावेला फार महत्त्व आहे बॅटिंग करणाऱ्या संपूर्ण बघायला गेलं तर सध्या तरी स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली संघाला, कारण धावेंसाठी ते मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी झुरतायत आणि त्यासाठी इथे मैदानामध्ये नक्कीच ही अतिरिक्त रन्स फार महत्त्वाचे आहे। ओहो, या क्षणी शॉर्ट बॉल होता, फायदेशीर करायचं होतं फलंदाजाला, परंतु हा बॉल वेगातून तिकडे विकेटकीपरच्या दसनामध्ये पोहोचतोय आणि सध्या हर्षदचा हा डॉट बॉल येत असताना मला वाटतं हर्षद सध्या तरी दुसरं षटक या मॅचमध्ये टाकत असताना आपल्याला बघायला भेटत आहेत। पहिल्या ओव्हरमध्ये त्याने मॅन्डेटरी पॉवर प्लेची जिम्मेदारी घेतली होती आणि आता इथे तो सध्या तरी चौथ्या स्पेलची जिम्मेदारी घेऊन गोलंदाजी करतोय। ओहो, या क्षणी खोलवर टप्प्याचा बॉल होता, तिकडे जर बघायला गेले तर शॉट एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय, मिड ऑफचं प्रोटेक्शन बॉलवरती पोहोचलं बॅकअप मधून आणि तोपर्यंत खेळपट्टीवरती फलंदाज आपण पाहू शकतोय। भारतच्या बॅटमधून या चेंडूवरती 2 रन्स आल्यात आणि इथून या 2 धावेच्या मदतीनं बॅटिंग करत असताना या धाफलकावरती आपण बघाल थोडासा बदल घडत असताना बॅटिंग करणारा पिंपलोली संघ 27 वरती पोहोचतो आहे। ओहो, याही वेळेला भन्नाट गतीचा वेग होता, बोटांची जादू थोडीशी टाकली तिकडे मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना सध्या या बॉलवरती हर्षदनं शॉट थर्डमॅनला मात्र उपस्थित स्वीपमधून हा चेंडू स्टॉप केला आणि खेळपट्टीवरती याही चेंडूवरती एक सिंगल मात्र तिथे कन्वर्ट होती आहे।
हळूहळू का होईना परंतु हा डाव थोडासा सावरला गेला बॅटिंग करत असताना मैदानामध्ये. सध्या तरी या मॅचमध्ये या दोन्ही फलंदाजांनी, कारण वारंवार विकेट सॅक्रिफाईस होत होत्या आणि त्या अनुषंगानं ही पार्टनरशिप बनणं फार महत्त्वाची होती आणि ती पार्टनरशिप या मॅचमध्ये आपण बनत असताना बघतोय. वेगवान बॉल होता तिकडे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा लगेच या चेंडूवरती कॉलिंग टाकलं. भारत नक्की एक सिंगल मिळवू शकेल आणि यस इझी या चेंडूवरती देखील तिकडे फलंदाजाच्या बॅटमधून एक सिंगल नक्कीच भेटती आहे. प्रॉपर मैदानाच्या आतमध्ये थोडंसं धीमी लेवलचं क्रिकेट खेळलं जात आहे. षटक नंबर 4 या ओव्हरमध्ये मात्र नक्कीच भरपूर मोठा प्रेशर टाकत असताना गोलंदाज हर्षदला बघतायत. ओर दी स्टम्प्सनं तो अँगल टाकतोय. तदनंतर तिकडे जर बघायला गेलं तर बॉलला आपल्या अँगलमधून चांगलं फिरवलं जात आहे आणि त्यामुळे हे काही श्रेय जे मिळत आहे ते खूप चांगलं बघायला मिळत आहे हर्षदसाठी. ओहो अजून एक इंटरेस्टिंग बॉल. पूर्णपणे जर बघायला गेलं तर बेधुंद करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा टाकलाय हर्षदनं आणि याही वेळेला डॉट बॉल. पूर्णपणे चारी मुंड्या चीत करून ठेवलाय या मॅचमध्ये सध्याच्या घडीला. अगदी आपण बघू शकतोय स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली टीमला, कारण त्यांनी वारंवार विकेट खोवल्यात आणि मॅचमध्ये बघायला गेलं तर दडपण भरपूर मोठं बनवलंय श्री गणेश कोलिवली संघाकडून. आणि हर्षदचा हा या षटकाचा शेवटचा बॉल पुन्हा एकदा येतोय निर्धारित लेंथवरती आणि मैदानामध्ये आपण बघू शकतोय 4 षटकं यावेळेला संपन्न होत आहेत आणि 4 ओव्हरमध्ये दाफल कबड्डी आपण बघू शकाल. बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये पिंपलोली संघ जर पाहिला तर फक्त आणि फक्त 29 या धावसंख्येवरती पोहोचलाय. आणि इथे आपण बघू शकतोय ऑफिशियल पंचांसाठी हा डिसिजन असेल ऑर्गनाइज कमिटीकडून आमच्यापर्यंत कळवलं जाते की 2 बॉलची पॅनल्टी आहे ती म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या टीमला. त्यामुळे या ओव्हरमध्ये फक्त 4च बॉल टाकले जातील. तदनंतर आपण अगदी रेग्युलर शेड्यूलकडे वळतोय. थेट पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच डिक्सल विपक्षात सम्राटनगर नेरळ या 2 संघादरम्यान. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण मिड इनिंगमध्ये टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करून राहायचं आहे. टॉस केला जाईल नाहीतर पॅनल्टी ही कन्फर्म तुम्हाला देखील घ्यावी लागेल हे लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही टीमचं कॅप्टन आपण लवकर यायचं आहे. टॉस केला जाईल. जाऊया सामन्याच्या दिशेनं. तिथे मैदानाच्या आतमध्ये खूप हावी लेवलचं क्रिकेट मात्र आपल्या गोलंदाजीमधून खेळत असताना अगदी या मॅचमध्ये आपण बघतोय. सध्या तरी श्री गणेश कोलिवली संघाला सुरेख पद्धतीने त्यांनी बॉलिंग अटॅक या मॅचमध्ये केला आहे आणि समोर बघायला गेलं तर नक्कीच स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली टीमला मात्र त्यांनी भरपूर रोखलेलं बघायला भेटत आहे. ओहो भरपूर चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे परंतु मैदानामध्ये 5व्या स्पेलला सुरुवात शॉर्ट बॉल होता. शॉर्ट ऑन पूल केलाय आणि मैदानामध्ये सक्सेसफुल होत असताना हा चेंडू जातोय फाईन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाचा बॅटमधून हा 4 चौकार डिझाईन. आणि नुकतंच आपण बघाल सन्माननीय आदरणीय आमचे किरणदादा ढमके इथे उपस्थित होत असताना आपल्याला बघायला भेटत आहेत. नक्कीच दादांचं देखील हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत असेल. परंतु मैदानामध्ये इथे बघू शकतोय फटका खूप चांगला आहे. दादांची एंट्री आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाची एंट्री भरपूर चांगली आहे कारण तिकडे आलाय हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिग हिट सक्सेस षटकार. राजेंद्र वैखरेचं योगदान त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसावकरची मेहनत.
आणि त्याचबरोबर आपण बघू शकतोय आमचे आदरणीय चंद्रकांत दादा पवार देखील इथे उपस्थित होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. दादांचं देखील हार्दिक असं शुभ स्वागत आम्ही करू या वाकसकर चषकामध्ये. आपण बघू शकतोय भरपूर चर्चा करणारी स्पर्धा म्हणजेच आपण बघतोय सध्या तरी हा वाकसकर चषक. आणि तिकडे मैदानामध्ये संकटांवरती मात्र तुटून पडत असताना या फलंदाजाला बघाल आणि SM स्पोर्ट्सचे ब्रँड MS हिटर आपण बघू शकतोय आमचे श्रेयस दादा मसे हे देखील इथे उपस्थित झालेले आपल्याला बघायला भेटत आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं शुभ स्वागत करू. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे कारण तिकडे शेवटचा षटक सुरू आहे आणि वारंवार चुका होत आहेत आणि हा देखील बॉल जर बघायला गेला तर क्षेत्ररक्षकाने थोडासा मिसफील्ड मधून सोडला होता, परंतु तिकडे मिडॉनचे फिल्डर पोहोचले प्रोटेक्शन क्षेत्रामधून आणि खेळपट्टीवरती तिथे फलंदाज पुन्हा एकदा 2 धाबा मिळवतोय. अजय भोईर या फलंदाजाला आपण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना बघतायत. सध्या तरी तो या खचलेल्या डावाला सावरत असताना या मॅचमध्ये आपण बघतोय. ओहो, या क्षणी वेगात टाकलेला बॉल होता, कनेक्शन हवं तसं राहिलं नाही आहे, बॅटची टॉपेज लागली आहे आणि आता शॉट एक्स्ट्रा कव्हरला 38 सर्कलमध्ये मिळत आहे. सेलिब्रेशन फलंदाज अजय भोईर बाद विकेट. नक्कीच आपण बघू शकतोय वाकस चषकाची चर्चा झाली आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये, कारण इथे ही संपूर्ण स्पर्धा जर बघायला लागले तर खूप मोठ्या थाटामाटामध्ये मात्र नक्कीच ऑर्गनायझिंग झाली आहे. आणि खरं तर या संपूर्ण स्पर्धेची चर्चा मात्र थेट अगदी अनेक विभागामध्ये होत असताना आपल्याला बघायला भेटते आहे. सामन्यामध्ये आपण बघू शकतोय बॅटिंग करत असताना थोडेसे अडथळे होते, परंतु डाव मात्र त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने लढवला. शेवट बघायला गेले तर नक्कीच अजय भोईरनं चांगला केला. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने एक षटकार एक चौकार खेळला आणि तदनंतर बघायला गेले तर नक्कीच पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये आपण बघू शकाल थेट स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली संघाने मात्र 41 धावा इथून 5 ओव्हरमध्ये कुठून काढल्यात आणि लक्ष थेट जर बघायला गेले तर श्री गणेश कोलिवली संघासमोर ठेवलं गेलं ते म्हणजेच येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 42 धावेचा. चला पुढच्या सामन्याचा टॉस केला जातोय. विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण लगेच जायचं आहे, रिपोर्टिंग करायचं. टॉस केला जाईल. डिक्सल विपक्षात सम्राटनगर नेरळ या 2 संघादरम्यान बघायला मिळते आहे यापुढील होणारी आजच्या रेग्युलर शेड्यूलमधील ही मॅच. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करायचे. टॉस केला जाईल. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची आणि आज संपूर्ण वाकसकरांचं स्वप्न जर बघायला गेलं तर नक्कीच या मैदानावरती भरपूर प्रमाणामध्ये सिद्ध होत असताना आपल्याला बघायला भेटत आहे. KTCच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा मात्र थेट लाईव्हच्या माध्यमातून मात्र नक्कीच अगदी प्रेक्षकपेत केली जाते आहे आणि संपूर्ण मैदानामध्ये बघायला गेलं तर नक्कीच थाटामाटाचं वातावरण आपण सर्वजण एन्जॉय करतो आहे. कोण बोलतोय कशाला आवाज बंद करायचा आवाज बोलतोय काय तो इको काय वाढवला काय इको काय कोण बोलतोय. आणि नक्कीच आपण इथे बघू शकतोय डिक्सल संघाचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. तर विनंती असेल सम्राटनगर नेरळ संघाच्या कर्णधाराला की आपण लवकर यायचं आहे. शेवटचा कॉल असेल, नाहीतर ऑर्गनाइज कमिटी फायनल डिसिजन घेईल की तुम्हाला पेनल्टी ही लागूच होईल. त्यामुळे आपण जिथे कुठे असाल लगेच यायचं आहे, नाणेफेक केली जाईल.
आणि नक्कीच आपण बघू शकतोय इथे अगदी एसीएम स्पोर्ट्सचे ओनर आपण बघू शकाल आमचे सन्माननीय आदरणीय श्रेयसदादा मसे यांच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटलसाठी मात्र नक्कीच आम्हाला ऑर्गनाइज कमिटीला मात्र नक्कीच एसीएमची बॅट स्पॉन्सर्स केली गेली आहे, त्यांचं नक्कीच आम्ही धन्यवाद व्यक्त करू आणि दादांचं देखील पुन्हा एकदा मनाचं अंतःकरणापासून हार्दिक असं शुभ स्वागत करू. अगदी आपण बघू शकतोय तिकडे सामना सुरू होतोय. बरोबर सलामी वीराची जोडी देखील मैदानामध्ये पाठवली गेली आहे आणि सध्या तरी लक्ष 30 बॉलमध्ये बघायला गेले तर 42 धावेचं चेसिंग करत असताना या मॅचमध्ये बघायला मिळत आहे थेट श्री गणेश कोलिवली टीमला. बरोबर मैदानामध्ये खूप सुरेख पद्धतीचं क्रिकेट बघायला भेटत आहे आणि या खेळामध्ये लक्ष फार मोठं नाही आहे, परंतु चेसिंग होईल की नाही हे बघायचं आहे. पहिलाच बॉल बघायला गेलं तर शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याच्यावरती फलंदाजानं मात्र आडव्या बॅटनं हा फटका तब्दील केला होता. मिडॉनला फिल्डर उपस्थित होते, बॉलला पकडून फेकलं. तोपर्यंत मैदानामध्ये एकच धाव तिकडे फलंदाजाच्या बॅटमधून येत असताना बघायला भेटते आहे. खूप सुरेख प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सच्या बॅटमधून खेळलं जात आहे, परंतु 42 धावेचं आव्हान या मॅचमध्ये रोखलं जाईल की नाही हे देखील बघायचं आहे. सध्या तरी संपूर्ण पिंपलोली संघाच्या गोलंदाजांमार्फत हो शॉर्ट बॉल होता, आडव्या बॅटनं पुन्हा एकदा आघाती स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटतोय. मिड विकेटला फिल्डर मात्र तिकडे भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. आपली 100% कमेंटमेंट मात्र तिकडे क्षेत्ररक्षकानं दिली आहे आणि संघासाठी जर बघायला लागले तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण या शेड्यूवरती मात्र त्याने करत असताना आपल्याला बघायला मिळालं आहे. 2 धावा आल्यात इथे. 2 धाब्याच्या मदतीने दाफलकावरती आपण पाहाल सध्या श्री गणेश कोलिवली संघ मात्र नक्कीच 3 या धावसंख्येवरती पोहोचते आहे. पहिलाच सामना मैदानाच्या आतमध्ये आपण सर्वजण बघतायत आणि या सामन्यामध्ये तिकडे सध्या खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलं जात आहे. अगदी आपण बघू शकतोय सन्माननीय आदरणीय अगदी आमचे गार्गी भास्करदादा कामरी यांचं मात्र नुकतंच शुभागमन होत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. दादांचं देखील हार्दिक असं शुभ स्वागत आपल्याला पाहायला भेटेल. खूप चांगली स्पर्धा आणि पाहुण्यांची भरपूर या व्यासपीठावरती गजबज होत असताना आपल्याला बघायला भेटते आहे. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण या संपूर्ण वाकस चषकामध्ये हार्दिक असं शुभ स्वागत करू. खूप चांगलं क्रिकेट बघायला भेटत आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये तिकडे भरपूर घमासाणी लढा मैदानाच्या आतमध्ये या 2 संघामधून खेळला जातोय आणि तिथे सध्या तरी पहिलं पॉवर प्ले आपण बघतायत. एक सिंगल आली आहे, सिंगलने मात्र दाफलकावरती थोडासा बदल होतोय. बॅटिंग करत असताना सध्या या मॅचमध्ये आपण बघतायत अगदी श्री गणेश कोलिवली संघाला आणि या कोलिवली संघ आता दाफलकावरती 4 या धावसंख्येवरती पोहोचतो आहे. बरोबर तिकडे मैदानाच्या आतमध्ये मागे सरकले आहेत. यॉर्कर बॉल होता, चॉपर केलं आणि पॉइंट कव्हरच्या डोक्यावरून देखणारा एक फटका तिकडे फलंदाजाने खेळलाय. मैदानामध्ये सध्या हा चौकार डिझाईन मोलाचं त्यानं ठेवलं या बक्षीस, साऱ्या सामना वीराला नजराना आहे खास. ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना वीराला सन्मानित. ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना वीराला सन्मानित. खूप चांगली फाईट आपण बघताय. तिकडे मैदानाच्या आतमध्ये भन्नाट तिखट माऱ्याचा यॉर्कर आपण बघू शकतोय. गोलंदाजाचा येतोय आणि फलंदाज बरोबर मिडल स्टिक वरती सापडले आहेत आणि मॅच मध्ये लागतोय. फलंदाजी करत असताना इथे श्री गणेश कोलिवली टीमला हा पहिला विकेट फलंदाज बाद.
अगदी आपण बघू शकतोय पुन्हा एकदा शेवटचा कॉल असेल तो म्हणजेच सम्राटनगर नेरळ संघाला की आपण लवकर यायचं, कारण डिक्सल संघ इथे उपस्थित आहे, आपण लवकर यावं. इथे टॉस केला जातोय. तिकडे मैदानामध्ये आपण बघू शकतोय वेगळं वातावरण तयार झालंय, कारण मॅचमध्ये बॅटिंग करत असताना पहिला विकेट खोललाय या मॅचमध्ये. सध्या तरी तिकडे कोलिवली टीमनं आणि आता इथून मॅचमध्ये थोडीशी वापसी मनवली आहे. सध्या तरी स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली संघानं गोलंदाजी मार्कवरती विनायक गोलंदाजी करतायत. खूप भन्नाट गतीने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी सुरू आहे आणि तिकडे आपण बघाल शेवटचा बॉल होता आणि शेवटचा बॉल आलाय डॉट मॅचमध्ये. सध्या तरी या दुसऱ्या इनिंगमध्ये आपण बघू शकतोय विनायकला आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना आणि विनायकने या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना खूप सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली आहे. मिळाला एक सफल विकेट आणि त्यानंतर खर्च केला त्याने फक्त 8 धावा आणि मॅचमध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश कोलिवली संघ फर्स्ट ओव्हरमध्ये 1 लॉस 8 या धावसंख्येवरती पोहोचलाय. पुन्हा एकदा एक महत्त्वाचा सिग्नल आहे अगदी संपूर्ण आजच्या फॉर्मॅटमधील संघांना की चेंडू हरवत असेल किंवा फुटत असेल तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाईल हे लक्षात ठेवायचं आहे. भरपूर मानाची स्पर्धा आपण बघू शकतोय. थेट माननीय श्री मंगेशदादा पवार आयोजित वाकस चषक 2025 ची स्पर्धा आणि मैदानामध्ये आपण सर्वजण बघतोय आजची ही सध्या तरी दुसरी डे नाईट सध्या सगडीला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना विनायकने 8 खर्च केल्यात आणि आता मॅचमध्ये तिकडे दुसऱ्या स्पेलला सुरुवात होती आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती पंकज हा गोलंदाज सज्ज होतो आहे. पंकज मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती एंटर झाली आहेत. तिकडे स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना आपण फलंदाज दिलीपला बघतायत. राईट हँडर फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करतोय पॉपिन ग्रीजच्या समोर आणि मैदानामध्ये दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होती आहे. पहिलाच बॉल फुल टॉस होता आणि फुल टोल वसूल केलाय. मैदानामध्ये खरा बॉल टाकलाय आणि फलंदाजानं त्याची वसुली केली आहे. बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे लांब लचक मारलाय फलंदाज दिलीपने हा षटकार. राजेंद्र वैखरेचं योगदान त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसाळकरची मेहनत. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसाळकर. अगदी तिकडे मैदानामध्ये आपण बघितलं फलंदाज दिलीपचा बॅटमधून षटकार आला. तदनंतर मैदानामध्ये आपण बघू शकतोय मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा दिलीपच होता. समोर हलका तना चेंडू खेचला परंतु क्षेत्ररक्षकाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. बेटी या चेंडूवरती एक सिंगल. प्रेक्षकांना एक विनंती येते की आपण रस्त्यावरती ज्या काही आपल्या गाड्या असेल त्या गाड्या आपण पार्क करायच्या नाही आहेत, कारण वाहतुकीसाठी भरपूर सारा कोंडीचा अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे आपण गाड्या साईडला पार्क करायचा आहे. आणि नुकतंच आपण बघू शकतोय ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या खरं तर एका छोट्याशा शब्दावरती भरलेली ही मानाची स्पर्धा म्हणजेच आमचे माननीय श्री मंगेशदादा पवार इथे मात्र नक्कीच उपस्थित होत असताना आपल्याला बघायला भेटत आहे. अगदी आपण बघू शकतोय इथे माननीय श्री मंगेशदादा पवार यांची मात्र नक्कीच एक धमाकेदार एंट्री होत असताना आपल्याला बघायला भेटली आहे. भरपूर चांगलं व्यक्तिमत्व ज्यांनी जर बघायला गेलं तर नक्कीच संपूर्ण आमच्या ऑर्गनाइज कमिटीला मात्र शब्द दिला होता आणि त्या शब्दावरती जर बघायला गेले तर नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा अगदी भरवली गेली आणि त्यांचीच उपस्थिती होत असताना आपल्याला बघायला भेटली आहे. माननीय श्री मंगेशदादा पवार इथे मात्र उपस्थित होत असताना आपल्याला बघायला भेटत आहेत. याच समावेत त्यांचं मात्र नक्कीच आपण पुन्हा एकदा या व्यासपीठावरती हार्दिक असं शुभ स्वागत करू आणि तुम्ही मी सर्वजण जाऊया लगेच तिकडे सामन्याच्या दिशेनं. मानाची स्पर्धा आपण बघू शकतोय माननीय श्री मंगेशदादा पवार आयोजित वाकस चषक 2025 आणि आजची ही दुसरी रजनी मात्र या स्पर्धेची आपल्याला बघायला मिळते आहे. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट बघायला मिळत आहे. तिकडे मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला डावखऱ्या त्याचे फलंदाज होते
चेंडू बॉडीवरती संपर्कात आला, परंतु एक सिंगल तिथे मात्र नक्कीच फलंदाजांना मिळवली आहे. आणि इथून आता सिंगलच्या मदतीनं बॅटिंग करत असताना आपण बघाल या मॅचमध्ये श्री गणेश कोलिवली संघ या धावफलकावरती 16 या धावसंख्येवरती पोहोचला आहे. आणि याच दरम्यान आपण बघू शकतोय आदरणीय आमचे संदीप दादा मिनमिने देखील इथे उपस्थित होत आहेत. दादांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील हार्दिक असं शुभ स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा अगदी प्रेक्षकांना विनंती आहे की आपण रस्त्यावरती गाड्या पार्क करायच्या नाही आहेत, कारण वाहतुकीसाठी भरपूर कोंडा निर्माण होतो आहे. त्यामुळे आपण गाड्या साईडला पार्क करा, रस्ता खुला ठेवायचा मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. मानाची स्पर्धा आणि मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला सामना आपल्याला बघायला भेटतो आहे. सामन्यामध्ये लक्ष टाकलं तर 42 धावेचं आव्हान चेसिंग करत असताना आपण सध्या तरी तिकडे अगदी श्री गणेश कोलिवली संघाला बघतायत. आणि कोलिवली संघ या मॅचला जर बघायला गेलं तर नक्कीच सोचून आणि समजून हा खेळ खेळत असताना बघायला भेटतो आहे. त्यांना माहिती आहे रात्रीचं क्रिकेट म्हटलं तर थोडंसं खात्री देणारं असं, आणि त्यामुळे इथे समजूतपणानं क्रिकेट खेळावा लागेल. स्टेट डाऊन दी ग्राउंड, फटका लाजवाब. फलंदाज होते स्ट्रायकर एंडला दिलीप, आणि दिलीपचा बॅटमधून पाठवला चेंडू सी बापार मिळतोय या वाकस चषकाचा हा चौकार. राजेंद्र वैखरेच योगदान, त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसाळकरची मेहनत. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसाळकरची मेहनत. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार आयोजित. अगदी आपण बघू शकतोय नुकतं जर बघायला गेलं तर काहीच वेळामध्ये इथे ज्यांनी अगदी जी काही थीम सॉन्ग आपण ऐकतायत अगदी KTCच्या माध्यमातून ज्यांनी ही जी काही गाणी खरं तर संपूर्ण गायलेली आहेत असे व्यक्तिमत्व आपण बघू शकतोय. अगदी सन्माननीय आदरणीय अगदी रायगडचे टायगर म्हणून ज्याला ओळखलं जातं, एक मधुर आवाजाचं ज्यांची खरं तर भरपूर चर्चा आहे असे व्यक्तिमत्व खरं तर अजयदादा गायकवाड इथे मात्र थोड्याच वेळात एका तासामध्ये मात्र नक्कीच इथे उपस्थित होत असताना आपल्याला बघायला मिळणारच आहेत. वाकस चषक 2025 ची स्पर्धा आणि सातत्यानं या संपूर्ण स्पर्धेची चर्चा जर बघायला गेली तर अखंड रायगड जिल्ह्यामध्ये आणि रायगड जिल्ह्याच्याही पलीकडे होत असताना आपल्याला बघायला भेटती आहे. भरपूर चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दाफलकावरती सध्या तरी आपण बघू शकतोय बॅटिंग करत असताना श्री गणेश कोलिवली संघाचा पूर्ण झाला त्या म्हणजेच 20, आणि आता जिंकण्यासाठी या मॅचमध्ये सध्या आपण बघू शकतोय 18 चेंडू आणि 22 धावेची गरज. 18 बॉल 22 धावेची गरज आहे. मैदानामध्ये बॉलिंग मार्कवरती सध्या विनायक सज्ज झाली आहेत तिसऱ्या स्पेलमध्ये. ओहो, या क्षणी तिकडे आपण बघू शकतोय त्रिफळाचीत फलंदाजाचा खेळ झालाय खलास, आणि मैदानामध्ये लागतोय बॅटिंग करत असताना कोलिवली टीमला विकेट. चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. वाकस चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. अगदी पुन्हा एकदा विनंती असेल तो म्हणजेच सम्राटनगर नेरळ संघाच्या कॅप्टनला की आपण 2 मिनिटाच्या आतमध्ये यायचं आहे. इथे टॉस केला जातोय कारण समोर डिक्सल संघाचे कर्णधार भरपूर उशीर झाला आहे, त्याची उपस्थिती इथे राहिलेली आहे, तर आपण लवकर यायचं आहे. जर आपण अधिकचा वेळ घेत असाल तर तुम्हाला पॅडलाइज केलं जाईल, लक्षात ठेवायचं आहे. तिकडे आपण जाऊया मॅचमध्ये. प्राइजेस महत्त्वाचा सिग्नल आला तो म्हणजेच विकेट, आणि आता मॅचमधून जर बघायला गेलं तर थोडंसं कमबॅक म्हणवलं आहे सध्याच्या स्थितीला. अगदी गोलंदाजी करणाऱ्या संपूर्ण पिंपलोली टीमनं विनायक मैदानाच्या आतमध्ये करतोय पुन्हा एकदा दहशत निर्माण. टाकलाई भन्नाट यॉर्कर आणि फलंदाज इथून पुढे बाद विकेट.
लाख मोलाचं त्यानं ठेवलं या बक्षीस साऱ्या सामना वीराला नजराना आहे खास ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना वीराला सन्मानित ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना वीराला सन्मानित वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा बरोबर मॅचमध्ये लक्ष टाकलं तर आता इथून पुनरागमन केलेलं बघायला मिळत आहे सध्याच्या स्थितीला सध्या या मॅचमध्ये या सामन्यामध्ये तिथे सध्या आपण बघू शकतोय स्वर्गीय नवनाथ स्फूर्ती 11 पिंपलोली संघानं याला म्हणतात नव्यानं पेटून उठणं याला म्हणतात नव्यानं झटणं आणि याला म्हणतात नव्यानं लढणं कारण लढल्याशिवाय मैदानामध्ये अस्तित्व घडत नसतं आणि काही घडवण्यासाठी मैदानामध्ये चर्चा ही चांगल्या खेळातून करावी लागते आणि तेच आपल्याला बघायला भेटतं या मॅचमध्ये सध्या तरी या गोलंदाज विनायककडून फुल टॉस बॉल होता आडव्या बॅटनं बघायला गेले तर मिड विकेटला हा फटका तिकडे फलंदाजानं खेळला होता क्षेत्ररक्षक मिड विकेटचं फिल्डर बॉलला पकडून फेकतायत आणि खेळपट्टीवरती या चेंडूवरती मात्र आपण बघू शकाल सध्या 2 धाबा मात्र नक्कीच मिळत असताना 2 धाबा तर नक्कीच या चेंडूवरती आल्यात परंतु तिकडे आमचे दोन्ही ऑफिशियल पंच मात्र नक्कीच थोडीशी चर्चा करतायत की इथे हाईट फॅक्टर किती आहे किती नाही आहे तो चेक करण्यासाठी मात्र टीव्ही अंपायरची मागणी केली जाते तर आपण जाऊया थेट टीव्ही अंपायरच्या दिशेनं हा सिग्नल चेक केला जाईल वारंवार रेफर केलं जाईल कारण प्रत्येकी टीमला डिसिजन हा सारखाच दिला जाईल स्पर्धा मानाची आहे आणि त्यामुळे सर्व संघांना भरपूर चांगल्याच पद्धतीने नियम दिले जातील रेफर होतं आहे आपण बघू शकतो ऑन स्क्रीन वारंवार हा सिग्नल चेक केला जातोय आपण इथे टॉस करण्याच्या दिशेने जातोय थेट आपण बघू शकाल सम्राटनगर नेरळ त्यांचा विपक्षात डिक्सल या 2 संघादरम्यान बघायला भेटती आहे अगदी ही महत्त्वाची मॅच आणि या सामन्याचा टॉस तिथे टॉस बॉक्समध्ये होत असताना आपल्याला बघायला भेटतोय आणि इथे टीव्ही अंपायरचा सिग्नल येतोय की हा बॉल सेफ लिमिटमध्ये आपल्याला बघायला भेटतोय म्हणजेच फेल डिलिव्हरी हा सिग्नल येतोय आणि आपण इथे टॉस करतोय थेट सम्राटनगर नेरळ विपक्षात डिक्सल या 2 संघादरम्यान आणि सन्माननीय आदरणीय आमचे सूरजदादा गोडविंदे यांना विनंती करेन की आपल्या शुभसे आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे टॉस होतोय तिकडे मैदानाच्या आतमध्ये सामना देखील भरपूर रंगलेल्या क्षेत्रामध्ये पोहोचत असताना आपण बघाल खूप चांगल्या क्वालिटीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करायला मिळत आहे त्यानंतर इकडे आपण बघू शकतोय टॉस होतोय नेक्स्ट मॅच आपण बघू शकाल दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि हा टॉस मात्र तिथे झालेला बघायला भेटतोय मॅच देखील फार इम्पॉर्टंट झालेली पाहायला मिळते आहे आणि तदनंतर आपण बघू शकतोय इथे सध्या तरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर बघायला गेलं तर नक्कीच माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्याकडनं षटकार हॅट्रिक असो किंवा चौकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक खरं तर थेट अगदी थेट जर बघायला गेलं तर नक्कीच आमचे मंगेशदादा पवार यांच्याकडनं जर बघायला गेलं तर षटकार हॅट्रिक असो किंवा चौकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक यांच्याकडनं जर बघायला गेलं तर थेट 9,996 रुपयाचं बक्षीस मात्र नक्कीच इथे लावलेलं आपल्याला बघायला भेटत आहे हे फार गोड व्यक्तिमत्व आहे ज्यांनी खरं तर या संपूर्ण स्पर्धेला भरपूर सपोर्ट दिलाय आणि नक्कीच त्यांच्याकडनं एक प्राइज लावलेलं आपल्याला बघायला मिळत आहे सामना देखील भरपूर चुरसदार आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत कारण हळूहळू या मॅचला मात्र एक वेगळाच मोमेंट प्राप्त होत असताना बघायला भेटतोय याच दरम्यान या चेंडूवरती जर पाहिलं तर सध्या तरी 2 रन्स नक्कीच येत आहेत अगदी इथे 2 रन्स आलेले आहेत आणि अशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 ओव्हरमध्ये इथे फलंदाजी करत असताना भरपूर चांगल्या पद्धतीने मात्र नक्कीच आता कमबॅक मनवलाय सध्या तरी या सामन्यामध्ये अगदी स्वर्गीय नवनाथ स्फूर्ती 11 पिंपलोली संघानं कारण विनायकने या षटकामध्ये 2 विकेट काढल्यात आणि आता 3 ओव्हरमध्ये दाफल कबड्डी आपण बघू शकतोय सध्या तरी
27 धाबा बनल्यात 3 विकेटच्या नुकसानात आणि इथून आता मॅचमध्ये इक्वेशन आपण बघू शकतायत येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजेच 15 धावेची. आणि त्याचबरोबर अगदी मंडप डेकोरेटचे सर्व आपण बघू शकतोय आमचे बाविल तांडील यांना विनंती असेल की आपण थोडीशी गाडी बाजूला घ्यायची आहे. सामना भरपूर स्ट्रॉंग राहिला आहे तिकडे मैदानाच्या आतमध्ये. ही लढत मात्र सध्या तरी भरपूर गंभीर होत चालली आहे कारण तिथे मैदानामध्ये मेहनत आणि जिद्द ठेवून ही लढाई खेळत असताना सध्या तरी आपण अगदी स्वर्गीय नवनाथ स्फूर्ती 11 पिंपलोली संघाला बघतोय. परंतु हा डाव आता इथून मैदानाच्या आतमध्ये चेस होईल की नाही हे देखील बघावं लागेल कारण मैदानामध्ये सध्या दोन्ही फलंदाज खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत. मैदानामध्ये श्री गणेश कोलिवली संघ मात्र बॅटिंग करते 42चं लक्ष चेस करते आणि हे लक्ष त्यांना चेस होईल की नाही हे मात्र येणारी वेळच ठरवेल. ओहो या क्षणी शॉर्ट बॉल होता. मागे सरकून बघायला गेलं तर नक्कीच दिमागदारीनं हा चेंडू फाईन बाउंड्री लाईनच्या क्षेत्रामध्ये खेळला होता परंतु क्षेत्ररक्षण तिथे पोहोचले आणि आता या चेंडूवरती तिकडे मात्र फलंदाजाच्या बॅटमधून एक सिंगल इझी मिळते आहे. थोडंसं शांत राहतात फलंदाज तिकडे मैदानामध्ये खेळपट्टीवरती कारण त्यांना देखील माहिती आहे हा सामना आपल्या साईडनं नक्कीच येऊ शकतोय आणि त्यासाठी त्यांनी मात्र इथे शांत राहिलेलं क्रिकेट डेफिनेटली चांगलं खेळलं आहे. आणि नुकतंच आपण बघायला आमचे सन्माननीय आदरणीय शंकरदादा जाधव यांची देखील उपस्थिती होत असताना बघायला भेटली आहे. दादांचं देखील हार्दिक असं शुभ स्वागत. ओहो तिकडे मैदानाच्या आतमध्ये भन्नाट वेग. ओहो सामना मात्र पूर्णपणे बदलवत असताना सध्या तरी तिकडे गोलंदाजाला पण बघू शकताय. अगदी अजय सोनावणे हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. बरोबर हा सामना थोडासा रंगलेल्या क्षेत्रामध्ये पोहोचलाय जरूर आणि तिकडे मैदानाच्या आतमध्ये लागतीये बॅटची टॉप एज. सामन्यामध्ये कदाचित हा टर्निंग पॉइंट ठरू शकतोय कारण बॅटिंग करत असताना आता या मॅच मध्ये लागलाय श्री गणेश कोलिवली टीमला महत्वाचा विकेट. ओयुठी आउट फलंदाज बाद. आणि नक्कीच आपण बघू शकतोय या स्पर्धेमध्ये जर बघायला गेलं तर नक्कीच विकेट अटॅक जर कंप्लीट होत असेल तदनंतर षटकार अटॅक जर कंप्लीट होत असेल चौकार अटॅक जर कंप्लीट होत असेल तर आमचे माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्याकडनं जर बघायला गेलं अगदी नक्कीच बघायला गेलं तर लकी नंबर अगदी 9996 यांच्याकडनं जर बघायला गेलं तर नक्कीच थेट 9996 हे कॅश प्राइज मात्र नक्कीच दिलं जाईल. लकी नंबर आपल्याला बघायला भेटतोय थेट आमच्या माननीय श्री मंगेशदादा पवार यांचा आणि जो नंबर आपल्याला बघायला भेटतोय त्यांचा ते कॅश प्राइज देखील तुम्हाला दिलं जाईल. तदनंतर आपण बघू शकतोय थेट अगदी प्रतीक्षा स्नॅक्स कॉर्नरचे मालक आमचे शेखर दादा शेलके आणि कट्टर समर्थक आनंददादा पाटील यांच्याकडनं यांचं आगमन मात्र नुकतंच होत असताना आपल्याला बघायला भेटतंय. त्यांचं देखील आपण हार्दिक असं शुभ स्वागत करू. तिकडे हा सामना मात्र वारंवार बदलला जातोय. सामना भरपूर संघर्षानं मात्र तिकडे मैदानाच्या आतमध्ये सध्या होत चाललेला आपण बघताय. या ओव्हरमध्ये मैदानामध्ये अजय सोनवणे गोलंदाजी करतायत आणि आतापर्यंत जर बघायला गेले तर नक्कीच 4 चेंडू फेकली आहेत, एकच धाव खर्च केली आहे. आणि आता इथून मॅच मध्ये जर बघायला गेले तर जिंकण्यासाठी इथे अखडूपड्ड्याचा बॉल मागे सरकली आहेत. फाईन क्षेत्रामध्ये चेंडू खेचला, क्षेत्ररक्षक पोहोचले आहेत. चान्स आहे. थोडंसं बघायला गेलं तर कॉम्बिनेशन वेगळं राहिलं आहे आणि तिकडे आता आपण बघू शकतोय भरपूर झपाटाची गती मात्र दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आहे या रन्स वरती आणि या चेंडूवरती मिळत आहेत 2 धाबा. सामना तापलाय, सामना भिडलाय, सामना लढलाय. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी या दोन्ही संघामधून धावफलकावरती लक्ष टाकलं तर सध्या तरी आपण बघू शकतोय तब्बल 30 धाबा पूर्ण झालेत आणि आता जिंकण्यासाठी 12 धाबेची गरज या मॅच मध्ये अगदी आपण बघताय.
फलंदाजी करणाऱ्या कोलिवली टीमला या दरम्यान येईल तिकडे मैदानाच्या आतमध्ये अगदी सध्या तरी स्वर्गीय नवनाथ स्मृती पण पिंपलोली संघाचा अजयचा डॉट बॉल आणि सामन्यामध्ये जर बघायला गेलं तर आता हे वेगळं दृश्य बनलेलं बघायला भेटतंय कारण 4 षटके इथे संपतायत आणि मॅच मध्ये आता शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी या मॅच मध्ये श्री गणेश कोलिवली टीमला 12 धावेची गरज. स्पर्धेमध्ये महत्त्वाचा निर्णय म्हणजेच आपण बघू शकतोय थेट कंपल्सरी चेस, त्यामुळे तुम्हाला या 12 धावा 6 बॉलमध्ये डेफिनेटली काढाव्याच लागतील. सामना असं वाटत होतं की शेवटच्या क्षणापर्यंत इझी जिंकू शकेल तो म्हणजेच कोलिवली संघ, परंतु मॅचमध्ये आता बघायला गेले तर वेगळं दृश्य बनलं आहे कारण तिथे मैदानाच्या आतमध्ये घेतलेली मेहनत ही मात्र सध्या सगळ्याला यशस्वी क्षेत्रामधून ठरवत असताना आपण स्वर्गीय नवनाथ स्मृती इलेव्हन पिंपलोली संघाला बघतोय. सम्राटनगर नेरळ संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपला डिसिजन आमच्यापर्यंत कळवायचा आहे लगेच. तिकडे मैदानाच्या आतमध्ये हा सामना मात्र भरपूर अलग क्षेत्रामध्ये पोहोचलाय. 6 चेंडू 12ची गरज आहे. क्षेत्रक्षण यावेळेला बदललं जात आहे. समोर स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना आपण बॅटर नवनाथ हा फलंदाज बघायला भेटतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती इकडे जर बघायला गेले तर मैदानामध्ये सध्या तरी दीनानाथ हा गोलंदाज मैदानामध्ये सज्ज झालाय. शेवटचे 6 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 12ची आवश्यकता आहे. मॅच भरपूर टाईट झाली आहे परंतु शेवट कोणाच्या साईडनं राहील हे देखील बघायचं आहे. शेवटचे 6 बॉल 12ची गरज. ओहो, या क्षणी पहिलाच बॉल तिकडे जर बघायला गेले तर आउटसाइड द ऑफ स्टंपचा बाहेर आहे. ऑफिशियल पंच होत आहेत इथे दोन्ही हात फैलावत असताना व्हाईट बॉलच्या इशाऱ्यानं आणि मैदानामध्ये इथून आता या सामन्यामध्ये पुन्हा एकदा उमेद ही नशिबाची लौकिक होती आहे. मॅचमध्ये सध्याच्या स्थितीला श्री गणेश कोलिवली संघाला अतिरिक्त धाव मिळाली आहे. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावफलक थोडंसं पुढे जात आहे. धावफलकावरती आपण बघायला 31 धावा मात्र पूर्ण होत आहेत आणि आता मॅचमध्ये शेवटचे 6 बॉल आणि 11 धावेची गरज. सामना कसा पाहिजे तर सामना असा पाहिजे आणि मैदानामध्ये अगदी भरपूर मोठा विक्रम मात्र सध्या तरी या वाकसकर चषकामध्ये या दुसऱ्या रजनीमध्ये होत असताना बघायला मिळतो आहे. ओहो, या क्षणी तिकडे आपण बघू शकतोय मैदानामध्ये थोडीशी चुकी झाली आहे. कॉलिंग मध्ये थोडेसे अडथळे आहेत. मैदानाच्या आतमध्ये थोडं जर बघायला गेले तर कॉम्बिनेशन विखुरलं आहे आणि मैदानामध्ये परस्पर अगदी आपण बघू शकतो ऑफिशियल पंचांनी मात्र कळवलंय की व्हाईट बॉल आहे. तदनंतर पंच विकेट आहे की नाही आहे हे सांगायचं आहे. आणि यस, इथे या स्पर्धेमध्ये एक महत्त्वाचा सिग्नल आहे. विकेट किपरच्या हातामधून जर चेंडू निश्चित असेल तरच तुम्हाला धाव दिली जाईल आणि इथे जर बघायला गेलं तर तसं झालं नाही आहे. त्यामुळे इथे हा चेंडू एक्सामधून फेकत असताना गोलंदाज आपण बघाल अतिरिक्त धावेने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावफलकावरती पुन्हा एकदा नशीब बदलत असताना या मॅचमध्ये कोलिवली संघाचा धावफलक 32 या धावसंख्येवरती पोहोचतोय. सामना भिडलाय मैदानाच्या आतमध्ये. ही मॅच मात्र आता खूप काही सांगून जात असताना आपल्याला बघायला मिळते. आयुष्यामध्ये खचून जाऊ नका कारण शेवटच्या क्षणामध्ये निकाल कदाचित आपल्या साईडनं लागू शकतोय. याच उमेदीनं मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच हा डाव दोन्ही संघ लढतायत. अगदी या दरम्यान मैदानामध्ये तिकडे अजून एक चांगला चेंडू फेकत असताना गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये दीनानाथ या गोलंदाजाला बघतोय आणि आता डॉट बॉल. ओहो, हिम्मत आहे माझ्यामध्ये लढण्याचे मात्र सांगत असताना मैदानामध्ये मात्र तिकडे गोलंदाजी करत असताना स्वर्गीय नवनाथ स्मृती इलेव्हन पिंपलोली संघाचा गोलंदाज आपण बघू शकतोय दीनानाथ या गोलंदाजाला. 2 बॉल एक्स्ट्रा आल्यानंतर डॉट बॉल येतोय. मॅचमध्ये इक्वेशन चेंज झालंय. 5 बॉल आता जिंकण्यासाठी 10 धावेची गरज या मॅचमध्ये श्री गणेश कोलिवली टीमला. ओहो, यावेळेला स्लोवर गतीचा बॉल होता. गतीमध्ये चेंज केलाय. चेंज ऑफ पेस. मैदानामध्ये फटका मिडॉनला खेळलाय. क्षेत्ररक्षक मिडॉनची थोडीशी चुका करतायत आणि मैदानामध्ये या चेंडूवरती तिसरीसाठी प्रयत्न होत असताना होतोय विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज बाद डीजे. चषक त्याचा हाय फेमस, चषक हाय फेमस, चषक त्याचा हाय फेमस. त्याला डुनातीत यायला ऊस सजलंय गाव देव मैदान वाकस, गाव देव मैदान वाकस, सजलंय गाव
अगदी इथून आता सामना पुन्हा एकदा थोडासा बदलला जाईल, कारण तिथे मैदानामध्ये 2 धावा प्लस 1 विकेट आला आणि मॅच मधून आता इथे थोडंसं प्रेशर बनलं गेलंय सध्या तरी फलंदाजावरती. पण तिकडे स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना आपण बॅट्समन राजेश या फलंदाजाला बघतायत. चला विनंती असेल टीम सम्राटनगर नेरळ संघाला की आपण इकडे रिपोर्टिंग करून राहायचंय. सामना खूप आपण चांगला बघतोय. इथे मैदानाच्या आतमध्ये थोडंसं वेगळं चित्र घडलं जात आहे. क्षेत्ररक्षण अफलातून खूप सुरेख करत असताना मैदानामध्ये या क्षणी मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला पण बघाल आणि मेथी आहे सध्या तरी एक सिंगल. वा, सामना मैदानाच्या आतमध्ये भरपूर भिडलेला बघायला भेटतोय. धावफलक फक्त आणि फक्त या क्षणी पोहोचलाय ते म्हणजेच 35 वरती. आणि आता मॅच मध्ये जर बघायला गेलं तर नक्कीच भरपूर संघर्ष बनत असताना बघायला मिळेल. अजून एक तेज तरार बॉल मैदानामध्ये गोलंदाज दीनानाथचा येतोय आणि या मॅच मध्ये जर बघायला गेलं तर हा लो स्कोरिंग सामना डिफेंड करण्याच्या क्षेत्रातून मात्र पोहोचत असताना या मॅच मध्ये आपण बघाल स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली संघाला तेजस जाधव अगदी आपण बघू शकतोय. इथे कोलिवली संघ जर जिंकत असेल तर तेजसजी जाधव आणि त्यानंतर मनोजजी कराडकर या 2 व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून थेट कोलिवली संघ जर जिंकत असेल तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. आणि या दरम्यान तिकडे मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती मिळत आहेत 2 रन्स आणि इथून आता 2च्या बढतीनं धावफलकावरती आपण पाहिलं 37 धावा लागल्यात. आणि आता शेवट बघायला लागले तर या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 1 बॉल आणि 5 धावेची गरज. 1 चेंडू 5 धावा. कालच्याही रजनीमध्ये आपण असा सामना पाहिला होता आणि आजच्याही रजनीमध्ये असा सामना आपल्याला बघायला भेटतोय. 1 बॉल 5 काही होऊ शकेल मैदानामध्ये. अगदी बघायला लागले तर स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना आपण फलंदाज तेजसला बघताय, जो तेजस मैदानाच्या आतमध्ये मात्र आतापर्यंत खेळपट्टीवरती भरपूर उमेद ठेवून खेळ करतोय. परंतु हा शेवटचा बॉल आणि या 5 धावा मैदानाच्या आतमध्ये वर्चस्व कोणाला देतील हे देखील बघायचं आहे. सिद्ध होण्यासाठी वेळ आली आहे म्हणून सिद्ध व्हावंच लागेल, कारण मैदानामध्ये इथे सिद्ध झाल्यानंतर चर्चा ही आपल्या नावाची नक्कीच होईल. ओहो, यावेळेला मैदानाच्या आतमध्ये नशीब बदलतायत. सामना संपला नाहीये कारण इथे अजून कोणी जिंकत नाहीये. जोपर्यंत जिंकणार नाही कोणी तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ही लढाई देखील संपणार नाहीये. वा, सामना मात्र खूप चांगला राहिलाय. ही खासी